नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीने। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती चर्चेची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। तर उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे देखील यावेळेला वर्षा या निवासस्थानी जे आहे मुख्यमंत्र्यांच्या ते उपस्थित आहेत। त्यासोबत विनोद पाटील देखील वर्षा बंगल्यावर शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आपले प्रतिनिधी नंदू गावडे हे या संपूर्ण घडामोडीवरती लक्ष ठेवून आहेत। नंदू, खरं म्हणजे या रात्रीच्या आता बैठका सुरू झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नंदू, नक्कीच सचिनजी, जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये होते आणि ठाण्यावरून अचानक हे आता शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे। तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या जागेसंदर्भात तिढा सोडवण्यासाठी खरं तर या रात्रीच्या मॅरेथॉन बैठका सध्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आज सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर रत्नागिरी आणि संभाजीनगर या दोन्ही जागेच्या संदर्भात आज तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड असू दे किंवा अतुल सावे असू दे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यानंतर रत्नागिरीच्या सुद्धा जागेचा जो वाद आहे, रत्नागिरी नेमकी भाजपला मिळणार की शिंदे गटाला मिळणार याबाबतचा जो वाद आहे, त्यांनी त्या संदर्भात सुद्धा किरण सामंत आणि उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मेरिटनुसार नेमकं कुणाचे धन्यवाद नंदू या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।